नमस्कार मित्रांनो, दीपक शेटला नमस्कार केला सकाळी सकाळी. म्हणलं चला आता आपण जाऊ कुंभारीला, कारण की आज एकादशी होती. कोळपेटी गावात आलो, एक नंबर वातावरण दिसत होतं. मायगाव मार्गे आम्ही सरळ निघालो आणि कुंभारी गावात आलो, राघवेश्वर मंदिरात बरं का. कारण की आज एकादशी होती. गोदावरी नदीच्या काठावरती बसलेले कुंभारी गाव. तुम्ही जर कधी आले नक्की या. ज्यावेळेस श्रीरामप्रभू वनवासाला जात असताना कुंभाराकडून एक मडकं घेतलं आणि पाणी भरून या पिंडीवरती वाहिलेलं बरं का. तेव्हापासून कुंभारी नाव पडलेलं. नंतर माझ्यासोबत होते सौरभ प्रभू. म्हणलं चला आपण आहे ना पहिलं दर्शनाला जाऊ. दर्शनाला जात असताना ना समोरून आम्हाला दिसले बाबा. म्हणलं कुठं चालले? बाबा चालले होते घाटावरती, कारण की नदीला पाणी कमी असल्यामुळे बाबा सेवेकरूकडून काम करून घेत आहे. बाबा घाटावरती गेले. म्हणलं पहिलं दर्शन घेऊ, नंतर आपण बाबाकडे जाऊ. नंतर का बाबाकडे गेलो. बाबा म्हणे तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवतो. हो म्हणलं बाबा तुमचाच आशीर्वाद आहे. बाबा म्हणे चला थोडी सेवा करू म्हणे आपण. म्हणलं हो बाबा सेवा करू म्हणलं आता. नंतर माझ्यासोबत होते सौरभ प्रभू. म्हणे जय श्रीराम. म्हणलं जय श्रीराम. नंतर का मी दगड खाली टाकला. म्हणे आता तुम्ही ना प्रसाद घ्या म्हणे, कारण की आज एकादशी. प्रसाद घेतल्यानंतर गोशाळेकडे गेलो. गोमाताने एक निवांत ठिकाणी बसले होते. म्हणलं एक नंबर वाटू आहे बरं का. चला आता म्हणलं पुढची व्हिडिओची तयारी करू. जय श्रीराम. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा बरं का. धन्यवाद.